नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण गेल्या वेळेला स्पर्धाला सुरुवात केली होती, परंतु तो भाग थोडाच घेतला होता. पुन्हा आपण तो भाग पूर्ववत सुरू करू. तर स्पर्धाच्या महत्त्वाच्या कामामध्ये नवीन मुळी तयार होणे, मुळांची वाढ व विकास, पेशीमधील चयापचय क्रियेला मदत करणे हा पेशीच्या जी पेशी भित्तिक असते त्याचा महत्त्वाचा घटक आहे. फळात बिया तयार होणे, त्यांची वाढ होणे, थंडीत फळांची वाढ होण्यास मदत करणे, थंडीत द्राक्षवेली टिकून राहणे, त्यांची क्षमता वाढवणे, फळाफुलांच्या, भाजीपाल्यांच्या, धान्याच्या, कडधान्यांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ करणे, पाण्याचा कार्यक्षमतेने उपयोग करण्यासाठी मदत करणे, द्राक्षवेलीच्या कार्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा पुरविणे, काही विकर व प्रथिने उदाहरणार्थ अडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, रायबोन्यूक्लिक ॲसिड इत्यादी निर्मिती ही काही स्फुरदाची महत्त्वाची कार्ये आहेत. साखर, स्टार्च यांच्या चयापचय क्रियेत सहभाग, त्यामुळे पेशी विभाजन घडून ऊर्जेची साठवण आणि स्थलांतर करता येते. स्फुरदाचे जमिनीत वहन कमी होते, परंतु द्राक्षवेलीत याचे वहन जास्त होत असते. श्वसन, प्रकाश संश्लेषण या क्रियांना ऊर्जा पुरवणे, याशिवाय स्फुरदाच्या पुरवठ्याने काही पोषण द्रव्याचे वनस्पतीमधील वहन वाढण्यास मदत होते. द्राक्षवेलीच्या शुष्क वजनाच्या 0.15 ते 0.30% इतके स्फुरद द्राक्षवेलीत आढळते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, द्राक्षवेली मुळासह खोलवर काढून त्या सावलीत वाळवल्या तर त्याचं जे वजन असतं त्याच्या 0.15% ते 0.3% इतकं स्फुरद द्राक्षवेलीत आढळतं. म्हणजे तसं द्राक्षवेलीमध्ये स्फुरद खूप कमी आढळतं. खूप मोठं कार्य जरी त्याचं द्राक्षवेलीत असलं तरीसुद्धा त्याची गरज खूप कमी असते. आणि म्हणून नत्र किंवा स्फुरद हे नत्र किंवा पालाश किंवा कॅल्शियम याच्या इतकं स्फुरद आपण जमिनीत खूप मोठ्या स्वरूपात सतत टाकत राहत नाही. स्फुरदाची कमतरता असताना द्राक्षवेलीच्या शुष्क वजनाच्या म्हणजे वाळलेल्या वजनाच्या 0.2% इतके स्फुरद, तर द्राक्षवेलीत स्फुरद जास्त असताना 0.4% इतके स्फुरद द्राक्षवेलीत आढळते. स्फुरदाची जास्त तीव्रता नवीन पानात आणि त्याच्या देठात आढळते. पानांचं वय जसजसं वाढत जाईल तसतशी स्फुरदाची पातळी घटत जाते. जमिनीत कोणत्या स्वरूपात फॉस्फरस असतो ते जमिनीच्या सामुशी निगडीत असते. तसेच ते जमिनीमध्ये मुख्यतः अकार्बनी स्वरूपात असतं. म्हणजे संयुग दोन प्रकारची असतात, एक कार्बनी संयुग आणि दुसरी अकार्बनी संयुग. म्हणजेच त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतात. आता इथं काही रेफरन्स दिला आहे बघा. मगाशी मी तुम्हाला म्हणलं की त्याचं स्वरूप जमिनीत कसं आढळतं हे मुख्यतः त्याच्या सामुशी निगडीत असतं. तर जमिनीचा सामू 4 ते 6 असताना H2PO4 या स्वरूपात ते आढळतं. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असताना H2PO4 आणि HPO4 या स्वरूपात ते आढळतं. आणि जमिनीचा सामू 8 ते 10 असताना ते HPO4 या स्वरूपात आढळतं. आता H2PO4 म्हणजे जमिनीचा सामू 4 ते 6 किंवा 6 ते 7.5 असताना, म्हणजे 4 ते 6.5 असताना मुख्यतः H2PO4 या स्वरूपातच स्फुरद आढळतं. जमिनीचा सामू 4 ते 6 असताना H2PO4 या स्वरूपातच स्फुरद आढळतं. आणि मग हे स्फुरदच मुळ्याकडून खाल्लं जातं. म्हणजे या स्वरूपात जे स्फुरद असतं H2PO4 या स्वरूपात जे स्फुरद असतं तेच मुळ्याकडून खाल्लं जातं. आणि मग
आम्ल जमिनीचा विचार केला, ॲसिडिक सॉईल, आम्ल जमिनीचा विचार केला म्हणजे ज्या जमिनीचा समूह 4 ते 6च्या दरम्यान आहे, अशा जमिनींचा जर आपण विचार केला तर अशा जमिनीमध्ये H2PO4 या स्वरूपातच स्फुरद असल्यामुळं ते जमिनीकडून सहजरित्या किंवा मुळाकडून सहजरित्या घेतलं जातं. याच्या उलट जमिनीचा समूह 6.5 ते 7.5 असताना ते H2PO4 किंवा HPO4 या स्वरूपात घेतलं जातं आणि मग थोडा समूह 6.5-7 असेपर्यंत स्फुरद अपटेक चांगलं असतं, परंतु समूह 7 आणि 7च्या पुढं जायला लागला की स्फुरदाच्या मुळाकडून शोषणावर खूप मोठा परिणाम होत असतो आणि म्हणून आपल्याला असं दिसून होतं की जर स्फुरदात हे आपलं जमिनीचा समूह 7 पर्यंत असेल तर ठीक आहे, तो समूह 7.5 पेक्षा जास्त झाला तर अशा जमिनीमध्ये H2PO4 किंवा स्फुरद स्वरूपात सहजरित्या घेतलं जाऊ शकत नाही. याशिवाय ज्या स्वरूपात ते स्फुरद घेतलं जातं ते स्वरूप असतं HOPO4. याशिवाय अशा जमिनीत उपलब्ध स्वरूपातील स्फुरद कमी असतं, कारण अशा जमिनी म्हणजे चुनखडीयुक्त जमिनी असतात, त्यांचा समूह अल्कली असतो किंवा ज्या जमिनीचा समूह अल्कली असतो त्याच्यामध्ये चुनखडी असते आणि मग ह्या चुनखडीशी उपलब्ध स्फुरदाची क्रिया घडून कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं. आता हे जे कॅल्शियम फॉस्फेट असतं हे पाण्यात मुख्यतः अद्रावणीय असतं आणि मग त्याचं मुळाकडून शोषण होत नाही. आता जर जमिनीत स्फुरदाची योग्य मात्रा असेल, त्याचं मुळाकडून वहन चांगल्या पद्धतीनं होत असेल तर त्याच्याबरोबरच जमिनीकडून मॅग्नेशियमचं वहनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होताना दिसून येतं. म्हणजे मुळाकडून जमिनीतून स्फुरदाचं वहन जर चांगलं होत असेल तर त्यामुळं मॅग्नेशियमचं सुद्धा वहन मुळ्याकडून, शोषण आणि वहन मुळ्याकडून वर पानापर्यंत चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसून येतं. याशिवाय अमोनिकल नत्राची उपलब्धता, अमोनिकल नत्र म्हणजे अमोनियम सल्फेट असेल, 1261 असेल, डायअमोनियम फॉस्फेट असेल वगैरे या स्वरूपातील नत्र जर जमिनीत असेल तरीसुद्धा स्फुरदाचं मुळाकडून शोषण चांगलं होतं आणि म्हणूनच आपल्या इकडं अल्कली जमिनी असतात. अल्कली जमिनीमध्ये स्फुरदाच्या शोषणाला अडथळे निर्माण होतात. याशिवाय स्फुरदाचं शोषण चांगल्या पद्धतीनं होत नाही आणि मग त्या पद्धतीनंच खतं तयार केली जातात. म्हणजे ज्या खतामध्ये अमोनियम किंवा अमोनिकल स्वरूपातील नत्र आहे अशा स्वरूपातील खतं तयार केली जातात. उदाहरणार्थ डाय अमोनियम फॉस्फेट, अमोनियम आहे, अमोनियम स्वरूपातील किंवा अमोनिकल स्वरूपातील नत्र जर स्फुरदाबरोबर असेल तर स्फुरदाच्या शोषणाला खूप चांगली मदत होते. आता हे स्फुरदाच्या कार्याविषयी आणि थोडंसं स्फुरदाचं वहन कसं होतं, ते कुठल्या स्वरूपात घेतलं जातं, अल्कली जमिनीमध्ये कुठल्या स्वरूपात, अल्कली किंवा ॲसिडिक जमिनीमध्ये कुठल्या स्वरूपात वगैरे वर आपण तक्त्याच्या स्वरूपात पाहिलेलं आहे. स्फुरदाची जर कमतरता निर्माण झाली तर स्फुरदाच्या कमतरतेने द्राक्षवेलीची वाढ मंदावते. द्राक्ष काडीच्या तळाकडील पानाच्या शिरामधील भाग स्फुरद कमतरतेने पिवळसर पडतो. कमतरता वाढल्यास पानाच्या शिरामधील भाग तांबडा पडतो. मुख्यतः इथं एक फोटो दाखवलेला आहे बघा स्फुरद कमतरतेचा. याच्यामध्ये भाग तांबडा पडलेला आहे. तर असं जर असेल तर तिथं आपल्याला स्फुरद कमतरतेची लक्षणं दिसतात. म्हणजे या पानामध्ये आपल्याला जशी लक्षणं दिसतात अशी लक्षणं पानामध्ये ते आढळतात, परंतु ही लक्षणं दुर्मिळ आढळतात. आपल्या इकडं काही वेळेला रंगीत द्राक्ष जातीमध्ये जून जुलैमध्ये अशी पानं दिसतात. अर्थात
ते काही स्फुरदाच्या कमतरतेचे लक्षण नव्हे हे ध्यानात घ्या. नाहीतर रंगीत द्राक्ष जातीची पानं तुम्ही जून जुलैमध्ये पाहिली तर अशाच रंगाची होतात. तर ते काही स्फुरदाच्या कमतरतेचं नाही, त्यामुळे त्याची गफलत करू नका. आपल्या इकडे अशी परिस्थिती मुख्यतः एप्रिल कटिंग नंतर जुलै ते सप्टेंबर ह्या महिन्यात दिसून येते. स्फुरद कमतरतेने द्राक्ष डोळ्याची फलधारकता घटते. याशिवाय फलधारक डोळे कमी तयार होतात. तर स्फुरद जर जास्त झालं तर त्यांचा कोणताही वाईट परिणाम द्राक्षवेलीवर आजपर्यंत तरी झालेला दिसून येत नाही. परंतु जमिनीत जर स्फुरद जास्त झाला असेल तर जस्त लोह मॅंगनीज यांची उपलब्धता घटते आणि त्यामुळे मग जस्ताची लोहाची किंवा मॅंगनीजची कमतरता पानावर आपल्याला दिसून येते. नत्राच्या बाबतीत जसे नत्र देण्याच्या निश्चित वेळा आणि नत्राचं शोषण याविषयी अभ्यास होऊन निश्चित असे निष्कर्ष उपलब्ध आहेत, तसे द्राक्षाला दिलेल्या स्फुरदाचे पोषण आणि त्या स्फुरदाचं शोषण कधी होतं, कशा पद्धतीनं होतं, म्हणजे आपण गेल्या वेळेला बघितलं बघा, नत्र कधी द्यायचं, कधी दिलं की त्या शोषण जास्त होतं. म्हणजे द्राक्षवेलीच्या वाढीचा विचार केला तर वाढीच्या विचाराप्रमाणे त्यातील स्फुरदाचं शोषण नत्राचं शोषण कसं होतं याचा विचार आपण गेल्या याच्यात केलेला आहे. तशी गोष्ट मात्र आपल्याला स्फुरदाच्या बाबतीत काही निश्चितपणे सांगता येत नाही. मी म्हटलं की जसं नत्र खताच्या बाबतीत त्याचा निश्चित असा कालावधी आहे नत्र खत घेण्याचा, तसा स्फुरद खत घेण्याचा निश्चित असा कालावधी नसल्यामुळं आपण बघा कटिंग अगोदरपासून 20-25 दिवसापासून अगदी 70 दिवसापर्यंत स्फुरद सतत देत राहतो. कारण कोणत्या कालावधीमध्ये जास्त स्फुरद घेतलं जातं हे निश्चित नाही. जसं नत्र मी गेल्या वेळेला म्हटलं बघा, एक तर कटिंग अगोदर 15 ते 20 दिवस, नंतर कटिंग नंतर 20-22 दिवसापासून 60 दिवसापर्यंत खूप नत्र घेतलं जातं आणि म्हणून या कालावधीमध्ये नत्राचं ॲप्लिकेशन किंवा ड्रीपमधून आपण नत्र पिकांना देतो किंवा द्राक्षवेलींना देतो. पण स्फुरदाच्या बाबतीत असं काही निश्चित नाही आणि त्यामुळं स्फुरद देताना शक्यतो आपण काय करतो बघा, कटिंग अगोदर 15-20 दिवसापासून अगदी 60-70-80 दिवसापर्यंतसुद्धा स्फुरदयुक्त खतं आपण देत असतो. आता नत्राप्रमाणेच डोळे फुटण्या अगोदर, जसं डोळे फुटण्या अगोदर नत्राचं काही शोषण होतं तसंच स्फुरदाचं सुद्धा काही प्रमाणात शोषण होतं आणि या कालावधीमध्ये स्फुरदाची सुद्धा काही प्रमाणात गरज असते. ह्या सगळ्या क्रिया घडून येण्यासाठी मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, स्फुरद हे सगळ्या क्रियासाठी आवश्यक असणारी ऊर्जा पुरवतं. मग त्यामध्ये शोषण असेल, वाढ असेल, प्रकाश संश्लेषण क्रिया घडून येऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया असेल, मुळाची वाढ असेल, फळांची वाढ असेल, पानांची वाढ असेल, या क्रियेसाठी लागणारी शक्ती, ऊर्जा पुरवण्याचं काम मुख्यतः हे स्फुरद करत असतं. आता ही जी स्फुरदाची गरज आहे, म्हणजे द्राक्षवेलीच्या ऑक्टोबर कटिंग नंतर 6-7 पानं येईपर्यंत जी स्फुरदाची गरज असते ती मुख्यतः राखीव अन्न साठ्यातून भागवली जाते. बघा, बरंचसं अन्न, नत्र, स्फुरद, पालाश वगैरे हे बरंचसं जे अन्न आहे हे वेगवेगळ्या स्वरूपात मुळामध्ये आणि खोडामध्ये साठवलं जातं. त्यातल्या त्यात मुळामध्ये खूप मोठ्या स्वरूपात अन्न साठवली जातात आणि मग कटिंगनंतर ते मुळातलं अन्न वर वाहून जातं आणि मग डोळे फुटण्यासाठी आणि फुटीच्या प्राथमिक वाढीसाठी त्याचा आपल्याला उपयोग झालेला दिसून येतो. म्हणजेच स्फुरदाची जी प्राथमिक गरज आहे, स्फुरदयुक्त खताची जी प्राथमिक गरज आहे ती मुख्यतः राखीव अन्नसाठ्यातून भागवली जाते. राखीव अन्नसाठा हा मुख्यतः खोडात किंवा मुळ्यात असतो.
जास्त तो मुळ्यात असतो आणि म्हणून मूळ विस्ताराकडे लक्ष देणं नितांत आवश्यक असतं. जेवढा मुळांचा विस्तार जमिनीमध्ये जास्त असेल तेवढा राखीव अन्नसाठा द्राक्षवेलीमध्ये जास्त असतो आणि मग या राखीव अन्नसाठ्याचा उपयोग करूनच आपल्याला ऑक्टोबर नंतरच्या फुटी वाढताना दिसून येतात. नाहीतर मग आपण काही वेळेला बघतो बघा की द्राक्षवेलीमध्ये अन्नसाठा कमी असेल, राखीव अन्नसाठा कमी असेल तर फुटींची वाढ कमी होते, घडकूस घडगळ यासारख्या समस्या निर्माण होताना दिसून येतात. काही वेळेला घड पांढरे पडतात, घडांची वाढ चांगली होत नाही. हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या मुख्यतः स्फुरद आणि नत्र कमतरता, जास्तीत जास्त स्फुरद कमतरतेमुळे घडून येताना आपल्याला दिसून येतात. आणि फुलोऱ्यापासून माल मऊ पडेपर्यंत एका विशिष्ट संत गतीनं स्फुरद हे उपलब्ध व्हावं लागतं. आणि असं संत गतीनं म्हणजे एकसारख्या मात्रेमध्ये, जास्त नाही कमी नाही. मी तुम्हाला गेल्या वेळेला एक आलेख दाखवला होता, पुन्हा तो आलेख मी तुम्हाला इथं दाखवतो. तर या आलेखामध्ये मुख्यतः नत्र आणि स्फुरद यांचं शोषण प्रथमपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीनं होतं हे बघा. इथं तळात ज्या 2 लाईन दाखवलेत, या तळात यामध्ये ही लाईन आहे ही नत्राची, त्याच्यावरची लाईन आहे ही स्फुरदाची. म्हणजे द्राक्षवेलीची जशी वाढ होत जाईल तसं हळूहळू नत्र घेतलं जातं, हळूहळू स्फुरद घेतलं जातं. आपण काय करतो, नत्रासाठी किंवा स्फुरदासाठी एकदम खत दिलं तरी चालेल, परंतु नत्रासाठी मात्र एकदम खत देणं असं हानिकारक असतं, कारण ते निचऱ्याद्वारे निघून जाण्याची शक्यता फार असते. परंतु जमिनीत स्फुरदाची वहन क्षमता खूप कमी असल्यामुळं ते वाहून जाण्याची वाहून जाण्याची शक्यता फार कमी असते. आणि म्हणून बघा आपल्याला विहिरीच्या पाण्यामध्ये नत्र आढळतं, ओढ्याच्या पाण्यामध्ये नत्र आढळतं, पण स्फुरद आढळत नाही, कारण ते जमिनीत वहनशील नाही, त्याची जमिनीतील वहनशीलता खूप कमी आहे आणि त्यामुळे ते जमिनीतून वाहून नेलं जात नाही. बराच काळ ते तिथंच राहत असतं. आणि त्यामुळं स्फुरद ॲप्लिकेशनचा विचार करताना मुख्यतः या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे स्फुरद जरी गेल्या वर्षी आपण स्फुरद दिलं तर ते तिथंच बराच काळ राहिलेलं असतं. ते जमिनीतून बाजूला फार लांब कुठंतरी किंवा निचऱ्याद्वारे फार खोल कुठंतरी गेलं आहे असं काही घडत नाही. नत्राच्या बाबतीत मात्र असं घडू शकतं आणि म्हणून नत्र ॲप्लिकेशन आपल्याला टप्प्याटप्प्यानं सतत द्यावं लागतं. आता बघा, मग अशी मी म्हटलं की मुळाकडून त्याचं शोषण संत गतीनं सुरू असतं. आता जो स्फुरद मुळाकडून या कालावधीत घेतला जातो, द्राक्षवाढीच्या सुरुवातीच्या कालावधीत, तेवढ्यावरच द्राक्षवेलीची आणि फळांची गरज पूर्ण होते. डोळे फुटल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर क्रियाशीलपणे स्फुरदाचे शोषण द्राक्षवेलीकडून दिसून येते. मी इथं काय म्हटलं बघा, ऑक्टोबर कटिंगनंतर, कटिंगपासून 25 ते 30 दिवस झाले, कटिंगपासून 25 ते 30 दिवस झाले की मग स्फुरदाच्या शोषणाला वेग येतो. याचा विचार थोडा आपण वेगळ्या पद्धतीनं करू. द्राक्षवेलीचा विचार केला ऑक्टोबर कटिंगनंतर आपण डॉर्मेकची पेस्ट लावतो. पेस्ट लावल्यानंतर सर्वसाधारणपणे 9 ते 10 दिवसामध्ये डोळे फुटतात. 12 ते 15 दिवसामध्ये त्याला 3 ते 5 पानं येतात आणि मग पुढं अशीच पानाची वाढ होत राहते. मग आता 25 ते 30 दिवस कालावधी कटिंगनंतरचा विचारात घेतला तर यावेळेला सर्वसाधारणपणे 8-9-10 पेक्षा जास्त पानं तयार असतात. आणि मग पानं तयार झाली की पानं काय करतात, पानातून पर्णरंध्राद्वारे बाष्पीभवनाच्या रूपानं पाणी बाहेर टाकतात. पानातलं पाणी बाहेर गेलं, खोडातनं पाणी वर येतं, खोडाच्या खालच्या भागातून पाणी वर येतं, पुन्हा मुळाकडून पाणी शोषून वर घेतलं जातं. आणि मग अशा पद्धतीनं मुळाकडून पाणी ज्यावेळेला शोषून वर घेतलं जातं
त्यावेळेला त्या मुळाच्या पाण्याबरोबर मुळाच्या भोवताली जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये नत्र विरघळलेलं असतं, स्फुरद विरघळलेलं असतं, कॅल्शियम विरघळलेलं असतं. ते सुद्धा त्या पाण्याबरोबर मुळामार्फत शोषलं जातं आणि ते मग वहनाद्वारे पानापर्यंत पोहोचवलं जातं. आणि म्हणून 25 ते 30 दिवस का तर कटिंगनंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतर द्राक्षवेलीला पूर्ण क्षमतेनं पानं आलेली असतात. 12-15 पानं काडीवर तयार असतात. पानं वाढली की बाष्पीभवनाचा वेग वाढतो. बाष्पीभवनाचा वेग वाढला की पाणी मुळामार्फत शोषून घेण्याचा वेग पण वाढतो. आणि असं मुळामार्फत पाणी शोषून घेण्याचा वेग वाढला की त्याच्याबरोबर नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम या खतांचं शोषण होण्याचा वेगसुद्धा वाढतो. आणि मग त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम वगैरे ही पोषणद्रव्ये पानापर्यंत जाताना आपल्याला दिसून येतात. बघा, स्फुरदाच्या बाबतीत आपण नत्राच्या बाबतीत जी गोष्ट पाहिली की कटिंगनंतर शिस्तीत असं नत्राचं शोषण होत राहतं. याच पद्धतीनं कटिंगनंतर स्फुरदाचं शोषण एका ठराविक गतीनं, एकदम फार वाढ नाही, एकदम वाढ होत नाही शोषणामध्ये, अगदी संत गतीनं, एकसारख्या गतीनं स्फुरदाचं शोषण मुळाकडून होताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ड्रीपमधून खतं देताना आपण नत्र, स्फुरद हे थोडंफार, म्हणजे नत्रा इतकं स्फुरद देत नाही, परंतु त्याच्यामध्ये थोडंफार स्फुरद घालून आपण टप्प्याटप्प्यानं देत राहतो. आणि असं टप्प्याटप्प्यानं स्फुरद देत राहिल्यामुळं गरजे एवढं स्फुरद द्राक्षवेलीकडून घेतलं जातं. बऱ्याचशा वेळेला लोकांना वाटतं की आपण 5-10 किलो किंवा 3-4 किलो फॉस्फरिक ॲसिड जर सोडलं तर आपला खूप फायदा होईल. हा मात्र चुकीचा समज आहे. बघा, 1 किलो स्फुरदाचा विचार, फॉस्फरिक ॲसिडचा विचार केला तर 1 किलो फॉस्फरिक ॲसिडमध्ये 600-650 मिली इतकं फॉस्फरिक ॲसिड येतं. आपल्या द्राक्षवेलीमधील अंतर 8x4, 8x6 किंवा 8x5, 6, 7 असेल तर सर्वसाधारणपणे 800-900 द्राक्षवेली बागेत असतात. म्हणजे 6x4 अंतराला 1800 वेली द्राक्ष 1 एकरमध्ये असतात. या हिशोबानं जर विचार केला 8x5 किंवा 8x6 यांचा विचार केला तर 1900 इतक्याच द्राक्षवेली आपल्याला दिसून येतात. आणि मग 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड जर आपण दिलं तर एका वेलीला एका वेळेला 1 मिली इतकं फॉस्फरिक ॲसिड मिळतं. फॉस्फरिक ॲसिडचा विचार केला तर यामध्ये 53% इतकं स्फुरद असतं. आपण 50% धरू, म्हणजे 1 थेंब जरी द्राक्षवेलीच्या मुळाजवळ पडला तरी जवळजवळ 500 ppm इतकं स्फुरद, 500 ppm इतकं स्फुरद त्या मुळ परिसरामध्ये राहतं. आणि मग द्राक्षवेलीची स्फुरदाची गरज ते चांगल्या पद्धतीनं भागवताना दिसतं. गरजेपेक्षा जास्त फॉस्फरिक ॲसिडचा उपयोग करू नका किंवा 12x चांगलं खत आहे म्हणून त्याचाही गरजेपेक्षा जास्त उपयोग करू नका. स्फुरदाच्या मुळाकडून खूप मंद गतीनं शोषण होताना दिसून येतं. एकदम 25 किलोची बॅग किंवा एकदम DAP 50 किलो असं टाकणं स्फुरदाच्या दृष्टीने तर निश्चितपणे फायदेशीर असत नाही. खूप कमी मात्रेमध्ये, अगदी कटिंगपासून काढणीपर्यंत खूप कमी मात्रेमध्ये थोडं थोडं स्फुरद द्राक्षवेलीकडून घेतलं जात असतं. आणि म्हणून एकदम मोठ्या स्वरूपामध्ये किंवा एकदम मोठ्या मात्रेमध्ये स्फुरद मुख्यतः जमिनीतून घेऊ नका. त्याची गरज खूप कमी असते, कारण ते मुळाकडून घेतानाच खूप थोडं थोडं सतत घेतलं जात असतं. आणि म्हणून खूप थोडंच देत राहावा ड्रीपनं. फार मोठ्या स्वरूपात एकदम 2-4 लिटर एका वेळेला असं काही सोडू नका. 500 मिली 600 मिली एका वेळेला. इथंपर्यंत फॉस्फरिक ॲसिड ठीक आहे, त्याच्यावर थोडाफार गूळ किंवा सल्फ्युरिक ॲसिड वगैरे असं दिलं तर जास्त फायदेशीर होतं. कारण सल्फ्युरिक ॲसिडमध्ये सल्फेट हा गट आहे. सल्फेट हा गट मुख्यतः स्फुरद
स्फुरदाच्या शोषणाला खूप मोठ्या स्वरूपात मदत करताना दिसून येतो आणि म्हणून फॉस्फरिक ॲसिड देताना थोडंफार सल्फ्युरिक ॲसिड देणं फायदेशीरच राहतं. याशिवाय आपण मगाशी पाहिलं की स्फुरद जमिनीत गेलं की त्याचं लगेच अनुपलब्ध म्हणजे खाण्यायोग्य स्वरूपात ते खाण्यायोग्य स्वरूपात राहत नाही, त्याचं न खाण्यायोग्य स्वरूपात रूपांतर होतं. म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट वगैरे अल्कली सॉईलमध्ये कॅल्शियम फॉस्फेट, आम्ल जमिनीत मुख्यतः फेरिक फॉस्फेट, ॲल्युमिनियम फॉस्फेट वगैरे अशा स्वरूपात त्याचं रूपांतर होताना आपल्याला दिसून येतं. आपण अल्कली जमिनीचा विचार करू. अल्कली जमिनीमध्ये कॅल्शियम म्हणजे चुनखड जास्त असते आणि मग तिथं त्याचं रूपांतर कॅल्शियम फॉस्फेटमध्ये होतं. हे कॅल्शियम फॉस्फेटचे खडे असतात, हे खडे पाण्यात द्रावणीय असत नाहीत आणि ते द्रावणीय नसल्यामुळं मुळाकडून त्याचं शोषण होऊ शकत नाही. आणि म्हणून मग अशी आपण विचार केला की आपण कटिंगनंतर अगदी माल काढणीपर्यंतचा विचार केला तर एका विशिष्ट संत मात्रेमध्ये स्फुरदाचं शोषण द्राक्ष वेलीकडून होताना दिसून येतं. आणि म्हणून स्फुरद देतानाच टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं देत राहावा. तर या सगळ्या गोष्टीचा थोडक्यात जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे मुळाकडून स्फुरदाचं शोषण होतं. हे 2 कालावधीत सुरू राहतं. पहिली वेळ म्हणजे डोळे फुटल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर द्राक्षे मऊ पडेपर्यंत. आणि दुसरा महत्त्वाचा कालावधी म्हणजे माल काढणीनंतर एप्लिंग कटिंगनंतर आपल्या परिस्थितीत जुलै ऑगस्ट या पावसाळी आर्द्र हवा असते. पावसाळ्यात आर्द्र हवा, जुलै ऑगस्ट ही आर्द्र हवा असते. याच्यामध्ये जमिनीमध्ये शेणखत जर चांगलं असेल तर तिथं पांढऱ्या मुळ्या तयार होतात आणि मग पांढऱ्या मुळ्या तयार झाल्या की स्फुरदाचं अपटेक या जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त होताना दिसून येतं. आणि मग ते जे स्फुरद घेतलं जातं ते राखीव अन्न साठ्यात म्हणजे मुळ्यात साठवलं जातं किंवा खोडात साठवलं जातं. याचबरोबर जर ड्रीपनं DAP सारखं खत द्यायचं असेल तर गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे 200 लिटर पाणी, 10 किलो DAP, 2-2.5 मिली फॉस्फरिक ॲसिड, 2-2.5 मिली सल्फ्युरिक ॲसिड, ते 1-2 दिवस भिजत ठेवायचं, ढवळत राहायचं. 2-3 दिवसानं त्यातली निवळी फक्त काढायची आणि ती ड्रीपनं सोडली की नत्र, स्फुरद आणि गंधक या सगळ्यांची गरज चांगल्या पद्धतीनं भागताना आपल्याला दिसून येते. नाहीतर मग तुम्हाला जर लिक्विड फर्टिलायझर म्हणजे द्रावणीय खतं, पाण्यात द्रावणीय खतं द्यायची असतील तर मग 1261 आहे. याशिवाय म्हणजे लिक्विड फर्टिलायझरमध्ये वेगवेगळ्या ग्रेड आहेत, 1919 वगैरे. तर या ग्रेडच्या माध्यमातून तुम्ही गरजेप्रमाणे स्फुरद देऊ शकता. परंतु आपल्याला ते ग्रेड देणं खूप महाग पडतं आणि म्हणून आपण DAP सारख्या स्वस्त खतातून सुद्धा लिक्विड फर्टिलायझर इतकंच चांगलं खत देऊ शकतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा एक वेळ सांगतो, 200 लिटर पाणी, 10 किलो DAP, 2-2.5 मिली फॉस्फरिक ॲसिड, 2-2.5 मिली सल्फ्युरिक ॲसिड, 2-3 दिवस ते ढवळत ठेवून, म्हणजे सकाळी ढवळायचं पुन्हा नाही, शांत ठेवायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ढवळायचं, असं 2-3 दिवस करायचं. आणि मग त्यातली निवळी बाजूला काढायची आणि ती ड्रीप म्हणून सोडली की आपल्या द्राक्ष पिकाची गरज स्फुरदाची मुख्यतः खूप मोठ्या स्वरूपात भागवली जाते. द्राक्ष पिकण्याच्या कालावधीतील स्फुरदाची गरज मुख्यतः मुळाकडून पानाकडून वहनानं स्फुरद घडाकडे जाते, त्यावर पूर्ण होत असते. काढणीच्या कालावधीत सर्वात जास्त स्फुरद म्हणजे द्राक्ष काढणीच्या कालावधीत सर्वात जास्त स्फुरद म्हणजे 34% इतकं स्फुरद घडात आढळतं. द्राक्ष काढणीच्या कालावधीत एकूण जे स्फुरद आपण दिलं कटिंगनंतर, त्या कटिंगनंतर दिलेल्या स्फुरदापैकी 34% इतकं स्फुरद घडात, 27% इतकं स्फुरद पानात, 19% इतकं स्फुरद मुळीत, 14% इतकं स्फुरद फुटीत आणि 5% इतकं स्फुरद खोडात आढळतं. असा एकूण स्फुरदाचा
हिशोब आहे.